नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि BPMSच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की एकाच प्लॉटमध्ये मल्टिपल बिल्डिंग्स कशा मार्क करायच्या, त्याचं आपण बिल्डिंग परमिशनची प्रोसिजर बघणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतात हे 2 रेसिडेन्स आहेत. हा प्लॉट एरिया आहे तो 340.41 स्क्वेअर मीटर आहे आणि यांचा जो कन्झ्युम झालेला बिल्टअप एरिया आहे जो 76.25 आहे पर हेड आहे, म्हणजे एका बिल्डिंगचा 76.25 आहे. रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. पुढून जे 3 मीटर सोडायला लागतं ते मी इथे 4.5 मीटर सोडले, म्हणजे पार्किंगसाठी वगैरे ते जागा राहावी यासाठी. साईडून 1.5 मीटर, दोन्हीकडून मागून सुद्धा 1.5 मीटर आणि जे डिस्टन्स बिटवीन 2 बिल्डिंग्स आहेत ते 3.15 आहे. तर आपण BPMSच्या वेबसाईटवर जाऊ आणि आपण ह्याची माहिती भरायला सुरुवात करू. टिपिक लाईनमध्ये जायचं आहे आणि इथे न्यू प्रोजेक्ट करायचा आहे. न्यू प्रोजेक्टमध्ये इथे नेम ऑफ सर्व्हिस बिल्डिंग डेव्हलपमेंट आहे. इम्प्लिमेंटेशन एजन्सी प्रायव्हेटच आहे. स्पेशल स्कीम काय नाही आहे आपली. रिवाइज नंबर पण नाही आहे. सिलेक्ट सर्व्हिस टाईप पण हा नाही आहे. प्रोजेक्ट नेम आपण याला नाव देऊ मल्टिपल बिल्डिंग्स. साईट ॲड्रेस तुमचा जो काही असेल तो इथे टाकायचा आहे. मी आता माझ्या सध्या गावाचं नाव टाकून घेतो आणि इथून आपल्याला DPचा पार्ट प्लॅन आणि इथून आपल्याला गुगल इमेज ही अपलोड करायची. तो भाग नकाशा जो काय आहे तो आणि इथून गुगल इमेज अपलोड करायचे. तालुका आमचा मिरज येतो. तुमचा जो काही असेल ते हे आपण रेग्युलरायझेशन ते ऑथोराइज करणार आहे. टाईप ऑफ डेव्हलपमेंट हे आहे डिटॅच्ड. आपला सिंगलच बंगला आहे त्यामुळे इथे हे डिटॅचच येणार आहे. ट्विन बंगलो वगैरे नाही आहे. हे 2 सेपरेट बंगलोज आहेत जे एका प्लॉटमध्येच आपण त्याची बिल्डिंग परमिशनची प्रोसिजर बघणार आहेत. म्हणजे ऑनलाईन त्याची माहिती कशी भरायची आणि त्याचं ट्रेसिंग कसं करायचं हे दोन्ही आपण आज या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इन्सेंटिव्ह FSI नाही आहे. टाईप ऑफ प्रपोजल रेसिडेन्शियलच आहे. सर्वे तुम्ही ज्या दिवशी केला आहे तो इथे भरून टाका. नो, इथे पण नो येणार. गॅस लाईन पण नाही आहे इथे. जर असेल तर इथून आपल्याला त्याचं NOC आणायला लागते, ते इथं अपलोड करायला लागते. ते सुद्धा नाही. नो. झोन आहे हा आमचा झोन 4 आहे. तुमचा जो काही असेल तो आपल्या महापालिकेत जाऊन विचारून कन्फर्म करून भरा. फ्लड अफेक्टेड एरिया नाही आहे. लोकेशन आहे ते नॉन कंजेस्टेड आहे. रोड डिटेल्स 9 मीटरच आहे त्यामुळे अबाव 9 मीटर. टाईप ऑफ प्लॉट हे आहे ते एरिया अंडर CTS. मग बाकीचं काय इथं टिपिकलच आहे जे करतो ते. हे मी फास्टमध्ये घेतो. ओके. आता हे नवीन ॲड केले बघा. हे मागच्या केसमध्ये नव्हतं. तर वेदर NA परमिशन रिक्वायर्ड प्रिव्हियसली, तर जर इथं येस असेल तर येस करायचं आहे आणि नो असेल तर मी तो नो करायचा आहे. आणि इथून आहे तो अपलोड द नॉन ॲग्रिकल्चरल परमिशन, म्हणजे NAची परमिशनचं जे आपल्याला सनद वगैरे मिळते ते इथून आपल्याला अपलोड करायचे आहे. तर इथे नो केलात तर आपल्याला तो खालचा ऑप्शन जातो. जर येस केलात तर हा ऑप्शन इथे येतो. तर आता वेदर वन टाईम कन्व्हर्शन प्रीमियम इज पेड, तर ॲक्च्युली हे नवीन GR आले त्या केसमध्ये आपल्याला इथे येस करावं लागतं. आता कसं आहे, NAची परमिशन आपल्याला लागत नाही, पण त्याला दुसरा ऑप्शन काय केलं त्यांनी, ULB वाईज त्यांनी वेगवेगळे पर्सेंटेज ठरवलेत की प्रत्येक भागासाठी किती रुपये भरावे लागणार. हे आपल्याला त्या ULB वाईज इथं आपल्याला ती अमाऊंट येते. ती वन टाईम तुम्ही भरला की NAची काही गरज नाही. आता मी सध्या इथे हे नो करतो. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके.
आता झोन हा रेसिडेन्शियल असल्यामुळे हा रेसिडेन्शियल झोन R1 येणार. तुमचा जो काही येईल त्याप्रमाणे इथे करा. इथे एनी रेसिडेन्स, इथे सर्वे नंबर वगैरे काय असेल तो तुम्ही टाकून घ्या. मी आता तात्पुरतं करतो आहे, त्यामुळे हा 1, इथे पण 1. फायनल प्लॉट नंबर तर काय नाही आहे. इथे मी माझ्या गावचं नाव टाकतो आणि हा एरिया जो आहे 340.41 हा मी कॉपी करून इथे पेस्ट करतो. जवळपास 3 गुंठ्याचा प्लॉट आहे हा. तालुका मिरज आहे. विलेज सुद्धा आमचं हे मिरज येते. तुमचं जसं असेल तसं हे भरून घ्या. लोकेशन तुम्ही हा जे येतं तेच घेतो आणि इथून सर्वे नंबर. ओके, आता लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड तुमचा जो काही असेल तो टाका. ते 72 पॉईंट. आता मी हे अंदाजेच टाकतोय. तर हा एक UPI नंबर किंवा ओपन प्लॉट नंबर इथे जो जवळच असेल तो टाकायचा आहे. मी आता सध्या इथे 1 टाकतोय आणि इथे ॲप्लिकेंट टाईप आहे हे. ॲक्च्युली इथे मल्टिपल ओनर्स येणार. समजा भाऊ असतील किंवा समजा एकाच व्यक्तीच्या नावावर जर परमिशन काढायचं असेल तर इथे हे आपल्याला इंडिव्हिज्युअल येणार. जर दोघं भाऊ असतील तर मल्टिपल येणार. फक्त काय होते, मल्टिपल घेतल्यावर दुसऱ्याकडे आपल्याला ह्याची पॉवर ऑफ अटर्नी लागते इथे. सध्या इंडिव्हिज्युअलच टाकतो मी, कारण मल्टिपलला ते मी हे केलं नाही आहे, इंडिव्हिज्युअललाच केलं आहे. बाकीचं सगळं चेक करून ते सेव्ह करू. हे आहे ते 74 आहे. ते मी तेच कन्फ्यूज होतो की ते 72 आहे की 74 आहे. ओके, आता नेक्स्ट करायचं आहे. इथे काय आपल्याला नोच येणार आहे. आपलं वायडिंग पण काय नाही आहे, TDR पण आपण काय घेणार नाही आहे. बेसिक FSI आता आपला 340.41 हा एवढा प्लॉट एरिया आहे, पण कन्झ्युम आपला हा एवढाच झालेला आहे. याच्यात थोडे एरर्स येऊ शकतात फायनल सबमिशनला. 26.25 गुणिले 2 152.50 हा आपला एवढा कन्झ्युम झाला आहे. 7 नेक्स्ट. ओके, बाकी सगळी नॉर्मलच प्रोसिजर आहे याची. आता इथे आहे बघा हे बिल्डिंग नेम. आता फॉर एक्झाम्पल आपण याला बिल्डिंग A म्हणू आणि याला बिल्डिंग B म्हणू. मग त्या केसमध्ये आपल्याला इथे नाव द्यायचं आहे बिल्डिंग A. नंबर ऑफ फ्लोअर सध्या ग्राउंड फ्लोअरच आहे, त्यामुळे हा 1च देऊ. लिंथ लेवल हे पण 0.6 देऊ. रेसिडेन्शियल सब कॅटेगरी आहे ती
इंडिपेंडेंट सिंगल फॅमिली, नंबर ऑफ टीनामेंट हे 4 टाकू, विजिटर हे 1 टाकू. स्टेप मार्जिनचा काही संबंध नाही. फ्लोअर नेम देऊ आपण इथे ग्राउंड फ्लोअर, उंची हिची 3 देऊ. फ्लोअर यूज रेसिडेन्शियल, हा ग्राउंड फ्लोअर आहे आणि याला इथे नाव देऊ 0. हे सेव्ह करायचं आहे. ही आपली झाली माहिती बिल्डिंग एची. म्हणजे याची माहिती आपण भरून झाली. दोन्ही सेमच बिल्डिंग आहेत. जर काही याच्यात बदल वगैरे असेल तरी पण आपण तसंच प्रोसिजर आपल्याला सेमच आहे. फक्त ट्रेसिंगच्या वेळेला आपल्याला ते विचारते की कोणत्या बिल्डिंगमध्ये आपल्याला करायचं आहे ते. ओके, आता पुन्हा प्रिव्हियसमध्ये जायचं आहे. इथे बघा हे बिल्डिंग ए आले. हां, आता पुन्हा इथे माहिती भरायची आहे. बिल्डिंग बी, नंबर ऑफ फ्लोअर एकच आहे, याची पण 0.6 घेऊ. रेसिडेन्शियल सिंगल फॅमिली 4, विजिटर्स 1, फ्लोअर नेम ग्राउंड फ्लोअर, फ्लोअर हाईट 3, यूज आपला फ्लोअर यूज रेसिडेन्शियलच आहे आणि हा सुद्धा ग्राउंड फ्लोअर आहे आणि इथे हा नंबर 0 द्यायचा. आपण ग्राउंड फ्लोअरला 0 देतो आणि सेव्ह करायचं. ओके, त्याआधी पुढच्या टॅबला येत नव्हतं. हे आपण प्रिव्हियसला जायचं आणि हे बघा ही बिल्डिंग ए झाली, ही बिल्डिंग बी झाली. हीच स्टेप या केसमध्ये महत्त्वाची आहे. समजा प्लॉट अजून मोठा असेल आणि समजा हा प्लॉट इथपर्यंत असेल आणि अजून एक बिल्डिंग इथे तुमची ॲड करायची असेल तर आपल्याला इथे हे अजून एक टॅब ॲड करून आपल्याला म्हणजे इथंच तुम्ही माहिती भरला बिल्डिंग सी म्हणून किंवा बिल्डिंग 1, बिल्डिंग 2, बिल्डिंग 3 असं पण तुम्ही नाव देऊ शकता. तर हे आपण असं भरू शकतो. म्हणजे हे 2 झालं आपल्याला. आता हे समजा नेक्स्ट केला. आता हे मॅप टू लिस्ट. आता इथे बघा हे बिल्डिंग एचं पण तयार झालं आहे, बिल्डिंग बीचं पण तयार झालं आहे. इथं फ्लोअर नंबर हा 0F आहे, 0.60 याची प्लिंथ आहे आणि फ्लोअर म्हणजे 3 मीटर प्लस 0.6 3.6 हे आपल्याला असं इथे झालं बघा. आणि इथं फायनल सबमिट केलं की तुमचं फायनल सबमिट होऊन जातं. तर आता आपण हे फायनल सबमिट करून घेऊ. फायनल सबमिट झाल्यावर हा असा मेसेज आला की समजायचं की आपलं हे फायनल सबमिट झालं आहे. यानंतर आपल्याला TP क्लायंट ओपन करायचं आहे. मी हे TP क्लायंट ओपन करून घेतो. हां, हा आपला प्रोजेक्ट आला बघा. इथे आपल्याला आपण इथे चेक करू शकतो. प्रोजेक्ट नेम हे मल्टिपल बिल्डिंग्स आपण जे नाव दिलेलं तेच आलंय. ओपन करू आणि याच्यावर राईट क्लिक करून आपल्याला आपण जे ड्रॉइंग केलं आहे त्याचा आपण इथे पाथ सिलेक्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला ते ड्रॉइंग इथे लोड होऊन जाईल विथ मल्टिपल बिल्डिंग्स. ओपन. ओके, आता याच्यावर पुन्हा डबल क्लिक करून येस करायचं आहे. मग आपल्या ऑटोकॅडच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपलं ड्रॉइंग ओपन होतं आहे. ॲप्लिकेशन लोडेड सक्सेसफुली असं इथे यायला पाहिजे. कारण काय त्याशिवाय मग हे कन्फर्मेशन मिळत नाही. जर झालं नसेल तर कधी आपल्याला TP क्लायंटच्या इन्स्टॉलेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, तर आपलं हे कॅड ड्रॉइंग आपलं ओपन झालं आहे. त्यानंतर आपले जे टिपिकल स्टेप्स आहेत जसं की ए मार्क प्लॉट बाउंड्रीज. TP क्लायंट प्लॉट मार्क प्लॉट बाउंड्री रेक्टँगलनं ड्रॉ करणार आहे. F3 दाबून ओ स्नॅप जे बाय डिफॉल्ट ऑफ झालेलं असतं ते ऑन करून घेऊ. आता इथे बघितलं तर ही प्लॉट बाउंड्री मार्क झाली आहे. आता ही आधीची जी लाईन आहे ती मी इरेज करतो.
हे काळजीपूर्वक इरेज करायचं आहे. कधी कधी काय होतं, आपण मार्क केलेल्या बाउंड्रीसुद्धा इरेज होऊ शकतात. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे क्रिएट प्लॉट साईड. आपण फ्रंट साईडची करून घेऊ. त्यासाठी प्लॉट सिलेक्ट करा म्हणते. पुन्हा F3 दाबू, एंड पॉईंट्स ऑन करू. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, एंटर. पुन्हा जाऊ टिपिक लाईन, प्लॉट, क्रिएट प्लॉट साईड्स. आपल्याला रेअर साईडची करायची आहे. F3 दाबू, पुन्हा एंड पॉईंट, ओके. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. पुन्हा जाऊ टिपिक लाईन, प्लॉट, क्रिएट प्लॉट साईड, लेफ्ट साईडची करायची आहे. F3 एंड पॉईंट, ओके. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. पुन्हा जो टिपिक लाईन, प्लॉट, क्रिएट प्लॉट साईड. आता राईट साईडची प्लॉट सिलेक्ट केला. F3 दाबून ओ स्नॅपचं एंड पॉईंटचं ऑप्शन ऑन केला. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. आपला हा प्लॉटचा तर आपला कवर झाला आहे. ओके. आता मार्किंग ऑफ रोड्स. टिपिक लाईन, रोड, मार्क, सॉरी ॲक्सेस रोडने मार्क, मेन रोड. हा सिटी रोड आहे. हा काय हायवे वगैरे नाही आहे. 9 मीटरचा आहे. ओके. आता विचारते कोणत्या साईडला आहे. फ्रंट साईडला आहे. F एंटर. स्टार्टिंग पॉईंट, पुन्हा F3 दाबू ओ स्नॅपसाठी, एंटर. हा 9 मीटर आपला मार्क झालेला आहे रोड. आणि हे मी आधीचं इरेज करतो. टेक्स्ट फक्त हलवायचं आहे, बाकीचं काय आपल्याला हलवून चालणार नाही. ते प्लॉटचं सुद्धा मी थोडंसं खाली घेतो. ओके. आपला रोडचा पॉईंट झाल्यावर आपल्याला मार्किंग ऑफ बिल्डिंग बाउंड्री हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बाकी सगळं टिपिकलच आहे, काय त्यात असं वेगळं नाही आहे. टिपिक लाईन, बिल्डिंग, मार्क बिल्डिंग. आता हे विचारते बिल्डिंग ए की बिल्डिंग बी. आपण पहिला बिल्डिंग ए करू, ओके करू. रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. मग थोडंसं इथे अंतर ठेवून आपल्याला फ्लोर बाउंड्री पण मार्क करायचे. त्या हिशोबाने मी इथे बिल्डिंग ए झाली. पुन्हा एंटर करतो म्हणजे तीच कमांड रिपीट होते. त्याचं आता हे बिल्डिंग बी. बिल्डिंग बी सुद्धा रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. टी मी थोडं या लाईनमध्ये घेतो आणि हे सुद्धा इथून ते इथपर्यंत घेतो. ओके. आपल्या 2 बिल्डिंग्स, बिल्डिंग ए आणि बिल्डिंग बी, इथे नाव आले बघा. बिल्डिंग ए, बिल्डिंग बी एकाच प्लॉटमध्ये आपण करतो हे. त्यानंतर काय, फ्लोर बाउंड्रीज, टिपिक लाईन, बिल्डिंग, मार्क, फ्लोर बाउंड्री, रेक्टँगल, सिलेक्ट स्टार्ट पॉइंट. आणि हा आपला थोडासा मी वर घेतो कारण खाली नाव येते त्याचं. आता सिलेक्ट बिल्डिंग. तर हा फ्लोअर कोणत्या बिल्डिंगचा आहे, बिल्डिंग एचा आहे. आणि कोणता फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअर आहे. ओके. आता हे जे आपल्याला नको आहे ते मी इरेज करतो आणि हे सुद्धा इरेज करतो. आता हेच लेअर आपल्याला इथे कॉपी करून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला पुन्हा जायचं टिपिक लाईन, बिल्डिंग, मार्क, फ्लोअर बाउंड्री, रेक्टँगलला ड्रॉ करणार आहे. F3 न मी जरा हे सिलेक्ट ऑल करून म्हणजे मला हे ट्रॅकिंग करायला बरं पडते. इथून ते या बाउंड्रीपर्यंत खाली आली असं ते काही प्रॉब्लेम नाही. बिल्डिंग बी मध्ये आहे, त्याचा हा ग्राउंड फ्लोअर आहे. ओके. आपली ही बिल्डिंग एची, बिल्डिंग एचा आहे ग्राउंड फ्लोअर आणि हा बिल्डिंग बीचा हा ग्राउंड फ्लोअर. असंच जर फर्स्ट फ्लोअर असतील तर मग आपल्याला समजा हा ग्राउंड फ्लोअर इथे असेल तर फर्स्ट फ्लोअर आपण इथे करू आणि त्यावेळेला हे बिल्डिंग बाउंड्रीमध्ये तो फ्लोअर यायला पाहिजे. आणि ग्राउंड फ्लोअरच्या फ्लोअरमध्ये म्हणजे ह्या निळ्या बॉक्समध्ये हा ग्राउंड फ्लोअरच यायला पाहिजे. आणि फर्स्ट फ्लोअरचा जो सेपरेट आपण मार्क करतो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला असाल, त्या फ्लोअरमध्ये तोच फ्लोअर यायला पाहिजे. म्हणजे त्या बॉक्समध्ये तोच फ्लोअर यायला पाहिजे. आता आहे 6वा पॉईंट, मार्किंग ऑफ FS आहे. फ्लोअर या टॅबमध्ये आहे. टिपिक लाईन, फ्लोअर,
मार्क FSI, मार्क रेसिडेन्शियल FSI. प्रपोजर्स आहे, आपण एक्झिस्टिंग काय घेणार नाही आहे. रेक्टँगल ड्रॉ करणार आहे. F3 दाबून एंड पॉईंट्स. ओके. ओके, हा एक झाला. आता F3 दाबतो पुन्हा, एंड पॉईंट. ओके, इथून ते इथंपर्यंत एकदा चेक करू आपण. ओके, आहे काही प्रॉब्लेम नाही. हे आपल्या FSIच्या 2 लाईन्स हे आपण इथे या मार्क केल्या. त्यानंतर आपण प्लिंथ इंटिमेशन फ्लोअर मार्क FSI मध्ये तो सापडतो. टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क FSI प्लिंथ इंटिमेशन सिलेक्ट बिल्डिंग पॉली. आता आपण बिल्डिंग A ची प्लिंथ मार्क करणार आहोत. आता काय म्हणते हे, प्लीज मार्क प्लिंथ इनसाइड ग्राउंड फ्लोअर. ओके, रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. F3 एंड पॉईंट. ओके, हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. म्हणजे बिल्डिंग Aच्या ग्राउंड फ्लोअरचं प्लिंथ आपलं मार्क झालंय. आणि आता आपण करू बिल्डिंग Bचं. पुन्हा तोच मेसेज आला आपल्याला. आता या बिल्डिंग Bच्या ग्राउंड फ्लोअरचं प्लिंथ इंटिमेशन आपण मार्क करणार आहोत, इथून ते इथंपर्यंत. ओके, त्यानंतर रेफरन्स पॉईंट्स. टिपिक क्लायंट बिल्डिंग मार्क रेफरन्स. ओके, मी F3 दाबतो आणि एंड पॉईंट घेऊन एक मी इथे घेतो, दुसरा इथे घेतो. 2 मार्क करायचे आहेत आपल्याला पर बिल्डिंग किंवा पर फ्लोअर 2 मार्क करायचे आहेत. जर इथं फर्स्ट फ्लोअर असता तर फर्स्ट फ्लोअरला सुद्धा 2 मार्क करायचे आहेत. ते FSI लाईनच्या आत करायचे. ओके, पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. 2 बिल्डिंगचे 2 सेपरेट आणि फ्लोअरला सुद्धा जेवढे फ्लोअर्स असतील तेवढे आपल्याला हे 2 रेफरन्स पॉईंट्स द्यावे लागतात. त्यानंतर मार्किंग ऑफ स्टेअरकेस. टिपिक क्लायंट फ्लोअर स्टेअरकेस अँड इट्स कॉम्पोनंट्स मार्क स्टेअरकेस. कसले आहे, नॉर्मलच आहे. कसं ड्रॉ करणार आहे, रेक्टँगलनं ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. पुन्हा टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क फ्लाईट ने आपल्याला सॉरी मी ओके आपल्याला इथं हे फ्लोअर लँडिंग दाखवायला लागतं. त्या केसमध्ये आपल्याला स्टेअरकेस आहे ती इथपर्यंत मार्क करावी लागणार. थोडक्यात तुम्हाला सांगतो, ही एक्सटेंड करून ही मी सध्या ही फिलेट करून घेतो. थोडक्यात ही अशी स्टेअरकेस मार्क करायची, कारण फ्लोअर लँडिंगच्या वेळेला आपल्याला इथे मार्किंग करणं गरजेचं आहे, जे स्टेअरकेसच्या आतमध्ये पाहिजे. टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क स्टेअरकेस. पुन्हा पॉईंट मी रिपीट केला आहे तो, कारण स्टेअरकेसचा ब्लॉक मी तो इरेज केलेला. ओके, त्यानंतर पुन्हा टिपिक क्लायंट फ्लोअर स्टेअरकेस मार्क फ्लाईट. आपल्याला ही एक फ्लाईट झाली आणि ही एक फ्लाईट झाली. मार्क नाही झाली रेक्टँगल. ओके, ही एक आणि ही कॉपी केलं तरी चालतंय, पण मी सेफ साईडला पुन्हा रिपीट करतो. टिपिक क्लायंट फ्लोअर स्टेअरकेस मार्क ट्रेड. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे इथून ते इथंपर्यंत. आता हे जे ट्रेड्स आहेत ते मी कॉपी करून घेतो. टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क मिड लँडिंग रेक्टँगल. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. त्यानंतर पुन्हा टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क फ्लोअर लँडिंग. या फ्लोअर लँडिंगसाठी आपण हा स्टेअरकेसचं
मार्किंग आपण बदलून घेतलं. ओके, आता हे आहे हे स्टेअरकेसना आपण या इथे कॉपी करून बघूया काय होते. झालं तर झालं, नाही तर काय पुन्हा मार्किंग करू. म्हणजे बिल्डिंग एचं झालं, बिल्डिंग बी मध्ये आपण ते प्लॅन सेमच आहे त्यामुळं कॉपी करून घेतले. मार्किंग ऑफ कार्पेट एरिया, टिपिक लँड फ्लोअर मार्क कार्पेट एरिया. आता आपल्याला बिल्डिंग ए ची कार्पेट एरिया मार्क करायची आहे. आता फ्लोअर कुठला आहे? हा ग्राउंड फ्लोअर आहे. ओके, हा इथे काहीतरी नाव देऊ आपण, ग्राउंड फ्लोअर कार्पेट एरिया. या अपार्टमेंटच्या केसमध्ये या कार्पेट एरियावरून पार्किंग ठरवलं जातं, त्यामुळे आपल्याला ते हे नाव व्यवस्थित द्यायचं आहे. ओके, रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे इथून ते इथेपर्यंत. ओके, पुन्हा एंटर करतो म्हणजे त्याच कमांडमध्ये रिपीट होऊन जाईल. इथे हा ग्राउंड फ्लोअर आणि बिल्डिंग अशी पाहिजे. मग अशी मार्क करताना ओके, टिपिक लँड फ्लोअर मार्क कार्पेट एरिया, सिलेक्ट बिल्डिंग. आता बिल्डिंग बीचं ग्राउंड फ्लोअरचं वाटल्याचं आपण इथे बिल्डिंग बीचं ग्राउंड फ्लोअरचं कार्पेट असं पण मार्क करू शकतो. राहू दे, ग्राउंड फ्लोअर कार्पेट. ओके, रेक्टँगलला ड्रॉ करणार आहे इथून ते इथपर्यंत. ओके, कार्पेटचा आपला पॉइंट झालेला आहे. त्यानंतर मार्किंग ऑफ टेलिकॉम रूम, टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क टेलिकॉम रूम. ही मी अदर साईज घेणार आहे आणि ड्रॉ करतो मी. ओके, कारण आपल्याला असं आहे त्यामुळे इथे स्टेअरकेस खाली आपल्याला जागा मिळते. क्लॉकवाईज असल्यामुळे आपण इथे मार्क करू. सी एंटर. टेलिकॉम रूमचं झालं. पुन्हा एंटर करतो, अदर साईज ड्रॉ. बिल्डिंग एचं झालं आपलं. आता आपण करू बिल्डिंग बीचं. स्केल करून घेतो मी थोड्या याला, या कॉर्नरमधून पाय. ओके, टेलिकॉम रूम झालं आपलं. त्यानंतर आपल्याला मार्किंग ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ रूम. इथे तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता किंवा फास्ट फॉरवर्ड करू शकता, कारण इथे थोडासा वेळ लागतो. टिपिक क्लायंट फ्लोअर मार्किंग ऑफ पहिल्यांदा किचन करून घेतो मी. मार्क किचन हे मी ड्रॉ करणार आहे, कारण इथं आपला हा एरिया कट झाला. इथे हा फर्स्ट पॉइंट. F3 दाबतो. F3 दाबून पण काय होणार नाही. इथून सिलेक्ट ऑल. ओके, सी एंटर. ओके, आता हे आधीचं जे टेक्स्ट आहे त्याचा मी लेअरच सरळ ऑफ करून घेतो, फ्रीजच करून टाकतो. ओके, पुन्हा जाऊ. टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क किचन ड्रॉ करतो मी. हे परपेंडिक्युलर घेतो. सी एंटर. हे पण किचन आपलं मार्क झालं. पुन्हा जातो टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क रूम. ही लिव्हिंग रूम मार्क करू आपण. कसली आहे विचारते, हॅबिटेबल रूमच आहे. कसं ड्रॉ करणार आहे? रेक्टँगलनं स्टार्ट पॉईंट आणि हा एंड पॉईंट. नाव याला द्यायचं आहे
लिव्हिंग रूम. ओके, पुन्हा इथे जाऊ. हा हॅबिटेबलच आहे. रेक्टँगलला ड्रॉ करणार आहे स्टार्ट पॉईंट आणि हा एंड पॉईंट. याला नाव देऊ आपण बेडरूम. एंटर. हेच तुम्ही तिकडे कॉपी केलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. पण सेफर साईड आपण प्रत्येकी मार्क करू. आपण रेक्टँगल, नाव देऊला मास्टर बेडरूम. एंटर. सॉरी, माझी जरा तब्येत खराब असल्यामुळे सारखा ठसका यायला लागलाय. जरा असं मी स्केल डाऊन करतो 0.5. तेच फार बटपटीत आलं की नको वाटतं. नाही, हे मार्किंग आपलं चुकलंय बघा. हे असं का आलंय? हां, नाही चुकलं नाही. हे मूव करून घेऊ आपण फक्त इकडून इथंपर्यंत. ओके, आता आपण या खोल्यांचं मार्किंग करून घेऊ. इथं हे थोडंसं मी मॅच प्रॉपर्टी यांना करून घेतो. टिपिक लाईट, फ्लोअर, मार्क रूम. हॅबिटेबल रूमच आहे, रेक्टँगलच मार्क करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. नाव द्यायचं आहे याला लिव्हिंग रूम. ओके, नंतर आपला हा बेडरूम मार्क करून घेऊ. बेडरूम, हॅबिटेबल रूम, रेक्टँगल, मास्टर बेडरूम. एंटर. ओके, हे मास्टर बेडरूमला काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. हे जे आहे ते हे मी मॅच प्रॉपर्टी करून घेतो. ओके, आता आपला हा एक पॅसेज राहतोय. त्यासाठी काय कुठं करायचं? टिपिक लाईन, फ्लोअर, मार्क पॅसेज. यामध्ये बघा ओपन पॅसेज ऑर कॉरिडॉर्स 2 नंबरचा ऑप्शन आहे कवर्ड फ्री फ्रॉम FSI आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे कवर्ड टेकन इन FSI. मग आपण 3 एंटर करू. रेक्टँगलनंच आपण ड्रॉ करू स्टार्ट पॉईंट आणि हा एंड पॉईंट. हा आपण ओके, पुन्हा जाऊ. टिपिक लाईन, फ्लोअर, मार्क पॅसेज. हा नंबर 3 रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. हा लेअर आहे तो इकडे मूव्ह करून घेऊ. ओके, आपले रूम आणि पॅसेजेस मार्क करून झालेत. मार्किंग ऑफ टॉयलेट्स आपला हा नेक्स्ट पॉईंट आहे. टिपिक लाईन, फ्लोअर, सॅनिटेशन अँड अदरमध्ये मार्क टॉयलेट. आपलं रेसिडेन्शियल आहे त्यामुळे हा रेक्टँगलला ड्रॉ करू. फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट. हा एंटर केलं मी म्हणजे तीच आपल्याला कमांड रिपीट होऊन जाईल. टिपिक लाईन, फ्लोअर, मार्क टॉयलेट. ओके, हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट. पुन्हा एंटर करतो. नीट झालं. पुन्हा इथून ते इथंपर्यंत. ओके, आता मी याला मॅच प्रॉपर्टी करून घेतो. ओके, कंट्रोललेस एकदा करून घेतो. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ डोअर्स अँड विंडोज. हा सुद्धा थोडा लेंदी आहे, याला पण तुम्ही स्किप करू शकता. टिपिक लाईन, फ्लोअर, क्रिएट डोअर. रेक्टँगलला ड्रॉ करणार आहे.
हाईट आपली 2.1च आहे. याला नाव देऊ आपण D1. ओके. आणि इथे सुद्धा आपण हा D1 मार्क करू. ओके. तर हा आहे तो D2 आहे. रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. इथून ते इथं 2.1च आहे. याला नाव देऊ D2. हे काय टिपिकल आहे, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे बघतो. हा पार्ट तुम्ही स्किप केला तरी चालेल. सॉरी, ॲक्च्युली D3 आहे. टिपिकल अँड फ्लोर क्रिएट डोर रेक्टँगल D3. ओके. ॲक्च्युली सॉरी, हे टॉयलेट नाही आहे, हे स्टेअरकेस आहे, हे स्टोर रूम आहे. हे ॲक्च्युली मी इरेज करतो. तेच म्हटलं, ह्याच्या ब्लॉक रेफरन्स इरेज करतो. पुन्हा मी जातो टिपिकल अँड फ्लोर मार्क रूम. तर हे 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. स्टोर रूम रेक्टँगल नाव घेऊ स्टोर रूम. फारच ठसका यायला लागलाय, त्यामुळे मला रेकॉर्डिंग पॉज करून सारखं पॉज करावं लागलं आहे. नाव देऊ स्टोर रूम. ओके. तेच म्हटलं, किचनमध्ये डायरेक्ट कसं काय टॉयलेट आलं. ओके. आता आपला टिपिकल अँड फ्लोर क्रिएट डोअर रेक्टँगल हा आहे तो D3. एंटर. पुन्हा मी रिपीट करतो कमांड. इथून ते इथपर्यंत उंची 30 आहे. याला नाव देऊ D2. हा 0.9 आहे आणि हा 0.75 आहे. D2. D3. आता हा राहतो आपल्याला. याला आपण नाव देऊ ओपनिंग. ओ एंटर. इथे सुद्धा आपल्याला त्यांचं माप चेक करतो मी. 0.9 हे 0.8 आहे. हे ॲक्च्युली 0.9 पाहिजे. हे 9 इथून ते पर्यंत आणि हे सुद्धा इथून ते इथंपर्यंत. ओके. टिपिकल अँड फ्लोर क्रिएट डोर रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. फर्स्ट पॉईंट आणि F3ला स्नॅपच्या सेटिंग्समध्ये ओ एंटर. पुन्हा स्नॅपचे सेटिंग्स ओ एंटर. याला मी इरेज करतो. ओके. टिपिकल अँड फ्लोर क्रिएट डोर रेक्टँगल ब्लॉक रेफरन्स D2. पुन्हा हा D3. हे आपलं आहे ओपनिंग आहे. हे ओ एंटर. D3 पुन्हा एंटर करून D2. हा D2 उंची 2.1च आहे.
D3. ओके, डोअर्सचे माझ्या मते पॉईंट क्लिअर झाला आपला. डोअर्स आणि आता हा विंडोचं घेऊ आपण. टिपिकल अँड फ्लोअर, क्रिएट व्हेंटिलेशन ऑर विंडो, रेक्टँगल, उंची 1.2 आहे, याला नाव देऊ W1. याची 0.9 आहे, याला नाव देऊ W2. .9 आहे, किचन कट्ट्यावर आहे ही W2. हा आपला व्हेंटिलेटर आहे. आपण 0.9, याला नाव देऊ V. हा कॉपी केला तरी चालतो. 0.9, याला नाव देऊ V. .2 आहे, याला नाव देऊ W1. 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 सॉरी, हा टिपिकल अँड फ्लोअर, व्हेंटिलेशन, रेक्टँगल, 0.9 आहे हा. व्हेंटिलेटर, स्टेअरकेसवरचा W1 आणि हा W1. बिल्डिंग ए वरचं झालं आपलं. आता आपण बिल्डिंग बीचं करू. उंची 1.2 आहे, एंटर. नेम W1. याची उंची 0.9 आहे, याला नाव देऊ आपण W2. .9, याला नाव देऊ W2. .9 व्हेंटिलेटर, .9 व्हेंटिलेटर साठी V. रेक्टँगल, फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट, उंची 1.2 आहे, हा W1. सुद्धा W1. W1 स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट, W1. व्हेंटिलेटर आहे, 0.9, नाव याचं देऊ V. रेक्टँगल, W1. W1. ओके, डोअर विंडोचा आपला हा पॉईंट इथे संपतो. नेक्स्ट आहे तो बाल्कनीज. बाल्कनीज काय नाही आहेत आपल्या. आता आहे मार्किंग ऑफ बिल्डिंग इन प्लॉट, कन्सिडर डेड वॉल, टिपिकल अँड प्लॉट, मार्क बिल्डिंग इन प्लॉट. आता आपल्याला हा जो
हे आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो प्लॉटचा लेअर आहे, प्लॉटचा लेअर, रोडचा लेअर आपल्याला बाजूला काढून घ्यायला लागणार आहे. प्लॉट आणि रोड आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर आपण एंटर, व्ही एंटर. आपल्याला तर रेफरन्स पॉईंट पाहिजेत. 1.5 इथून इथे, इथून इथे आणि इथून इथे. हा एक झाला आपला. म्हणजे आपल्याला ही बिल्डिंग ए इथे मार्क करायची आणि बिल्डिंग बी इथे मार्क करायची. मग आता आपल्याला काय करायचं, हा जो एवढा ऑफसेट आहे ना, इथून ते इथंपर्यंत, हा आपण इथून ते इथं घेऊ. हा का घेतला दाखवतो तुम्हाला. टिपिक लाईन, प्लॉट, ओके, बिल्डिंग ए, ओके, पण फर्स्ट टू सेकंड पॉईंट. ओके, सॉरी, मला पुन्हा बाजूला करून घेऊ आपण. टिपिक लाईन, प्लॉट, कन्सिडर वॉल, बिल्डिंग ए, हे आपण इथे करून घेऊ. ओके, हा सिलेक्ट केला, एंटर केला, हा बिल्डिंग ए झाला. पुन्हा एंटर करू, ही बिल्डिंग बी. ओके ओके, आता हा बिल्डिंग ए जो आहे, हे आपण स्नॅप सिलेक्ट ऑल, हा इथे ठेवू. आणि ही जी बिल्डिंग बी आहे ती आपण इथे ठेवू. ओके, आता आपण ही जी माप आहेत ना, ही महत्त्वाची आहेत. म्हणजे आपण हे 1.5 मीटर सोडले, इथून हे 1.5 मीटर सोडले, हे 3.15 आहे, हे 1.5 आहे, हे सुद्धा 1.5 आहे, आणि फ्रंट साईडला आपण 4.5 मीटर सोडले इथं. ओके, म्हणजे आपला हा साईट प्लॅन याच्यात तयार झाला आहे. ओके, तर आपण बघू नेक्स्ट पॉईंट, ड्रॉ सेक्शन व्ह्यू. टिपिक लाईन, बिल्डिंग, ड्रॉ सेक्शन व्ह्यू. सिलेक्ट बिल्डिंग, बिल्डिंग ए सिलेक्ट करू, हाईट, बिल्डिंग एचा बघा, सेक्शन व्ह्यू ऑफ बिल्डिंग एचं झालं. पुन्हा एंटर करतो. आता बिल्डिंग बी नीट झालं नाही सिलेक्ट. ओके, हाईट, ओके, हे थोडंसं स्केल करतो मी, दोन्ही एकदम करतो म्हणजे दिसायला ते समान दिसेल. हे डायमेन्शनचे लाईन्स आहेत. ओके, फिट. ओके, सेक्शन व्ह्यू झाला आहे. त्यानंतर मार्किंग ऑफ ओव्हरहेड वॉटर टँक. टिपिक लाईन, बिल्डिंग, मार्क OHT. कसला आहे, नॉर्मलच आहे, रेक्टँगलनच ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. उंची 1.5 मीटर घेऊ. कॅपॅसिटी 3000. ओके, पुन्हा एंटर करू. नॉर्मलच आहे. बिल्डिंग एची झाली आपली. आता आपण बिल्डिंग बीची करतोय. 1.5 3000 लिटरची टाकी झाली. मार्किंग ऑफ नॉर्थ डिरेक्शन. आपलं नॉर्थ डिरेक्शन कुठे आहे, राईट साईडला. ओके, टिपिकल लाईन, प्लॉट, अदर्स, मार्क नॉर्थ डिरेक्शन. प्लॉटला करू.
RO एंटर. हे तुम्ही रोटेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर टेरेस काय नाही आहेत. रेन वॉटर हार्वेस्ट, टिपिक लँड, बिल्डिंग, मार्क रेन वॉटर हार्वेस्ट टँक. नुसतं काय पॉईंट सिलेक्ट करायचं, ते जनरेट होते. माझ्या मते सगळे पॉईंट्स झालेले आहेत, तरी पण एकदा आपण चेक करू. मार्किंग ऑफ पार्किंग रॅम. आता हा जनरेट टी पी व्हॅलिडेशन रिपोर्ट, टिपिक क्लायंट जनरेट टी पी व्हॅलिडेशन रिपोर्ट बाजूला घेऊ. A1च्या शीटमध्ये बघूया काय आपल्याला एरर्स वगैरे काय, कुठं काय फेल वगैरे आले असेल तर ते आपण सॉल्व करायचा प्रयत्न करू. जनरेटिंग कम्प्लिटेड सक्सेसफुली. ओके. अच्छा, आपल्याला पार्किंग दाखवायचं आहे. 1 स्कूटर आणि 2 स्कूटर 1 कार पार्किंग. टेलिकॉम रूमचं आहे, ह्याच्यात फेल आलं आहे. एकदा आपण ह्याच्यात जाऊन बघू. व्हॅलिडेशन मल्टिपल बिल्डिंग्स. ओके, हाच आहे. ओके, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, हा काय करू आपण, बाकी काय. ओके, काय करू आता आपण, हे आधीचं हे इरेज करू. आपलं एरिया स्टेटमेंटला किती आले, 76.251 आले. ओके, इरेज करू. टिपिक लँड फ्लोर, मार्क कंपोजिट पार्किंग, 1 कार विथ 2. हे आपण हॉरिझॉन्टल घेऊ. 2.5x7 किंवा 3.5x5. ओके, आपण बिल्डिंग एसाठी इथे मार्क करू. 3 एंड पॉइंट. ओके, आधी रेसिडेन्शियल बिल्डिंगला द्यायला लागायचं नाही, हेच आपण इकडे कॉपी करून घेऊ. ओके, आता पुन्हा जनरेट करून बघू. जनरेट टी पी व्हॅलिडेशन रिपोर्ट, साईडला मार्क करू A2. ओके ओके, म्हणजे 2 कार आणि 4 स्कूटर्स मार्किंग, कार पार्किंग झाले. यामध्ये व्हॅलिडेशन आता हा आपला फेल आलेला आहे. आणि हा आता याच्यात बघू आपण पार्किंगमध्ये. स्टेअरकेसला मागच्या वेळेला येत होता, तो गेला बघा. मागच्या वेळेला काहीतरी प्रॉब्लेम होता, अपडेट आल्यावर गेला तो. ओके, नाही, कार पार्किंग स्टेटस ओके, काही प्रॉब्लेम नाही आला. बिल्डिंग ए, बिल्डिंग टी, बिल्डिंग बी, हां, डिस्टन्स रिक्वायर्ड 1.5 मीटर आहे. रेसिडेन्शियल आहे, मल्टी स्टोरीड नाही आहे, त्यामुळे 1.5 मीटर अलावेबल आहे आपल्याला. आपण 3 मीटर सोडले, 3.15.
क्लीन चेकचं आले बघा इथं. नंबर ऑफ पर्सन. हे टॉयलेटचं टेबल आहे. ओके, म्हणजे हे आधीचं फेल झालेलं आहे बघा. कुठं आलं फेल आपलं? कार पार्किंग. ओके, तर सर्वांचे मनापासून आभार. खूप सपोर्ट पण मिळत आहे मला. असा सपोर्ट मी अपेक्षित करतो. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवे असतील तर मला सुचवा नक्की. आणि माझे बाकीचे पण कोर्सेस आहेत, जसं की माझं रेविटचा चालू आहे. मला मध्ये एक कमेंट आलेली की मल्टिपल बिल्डिंगचं कसं करायचं, त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.